भाजपचे खासदार मेधा कुलकर्णी यांनी काही हिंदुत्ववादी संघटनांना खरं तर काल धरून या शनिवारवाड्यात आंदोलन केलं होतं। माझ्या मागे जो शनिवारवाडा दिसतोय त्या शनिवारवाड्यातला एक व्हिडिओ त्यांच्या एक्स पोस्टवर पोस्ट करत या शनिवारवाड्यात मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा आरोप खरं तर मेधा कुलकर्णी यांनी केला होता आणि त्यानंतर त्याच ठिकाणी जात गोमूत्र शिंपडत ती जागा आम्ही पवित्र करू आणि शिववंदना म्हणू हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस हे सगळे आंदोलनकर्ते बाहेर जात होते त्यावेळेस शनिवारवाड्यावर गेल्या अनेक वर्षांपासून जो वाद पेटला आहे तीच ही कबर आणि ही मजर आहे आणि याचा बाहेर देखील या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी आणि भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी जोरदार घोषणाबाजी केली, आंदोलन केलं। पुढच्या 8 दिवसात ही कबर काढून टाका अशी अल्टिमेटम प्रशासनाला दिल्यानंतर आता भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि त्या हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्या प्रवक्त्या आहेत अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे या रुपाली ठोंबरेंनी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन लोकांना एकत्रित घेऊन काल मेधा कुलकर्णींनी ज्या ठिकाणी आंदोलन केलं त्याच ठिकाणी आज आंदोलन सुरू केलेलं पाहायला मिळते आणि जो झेंडा आहे तो झेंडा काढा जो पतित पावन संघटनेचा खरं तर झेंडा काल कार्यकर्त्यांनी लावला होता जो हिरवा झेंडा आहे तो काढून तिथं भगवा फडकवू असा इशारा दिल्यानंतर त्यांनी स्वतः तो झेंडा लावला होता। तर रुपाली ठोंबरे आपल्यासोबत आहेत। कालचं सगळं प्रकरण झालं, आज तुम्ही तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन इथं आलात, आता तुमची मागणी नेमकी काय? माझी मागणी आहे इथे जो पतित पावन संघटनेचा झेंडा आहे तो पोलिसांनी काढावा, दुसरा जो भगवा आहे तो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तो तिथं राहिलाच पाहिजे, त्याच्याबद्दल कोणत्याला कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही। आणि ही जी तुम्ही म्हणताय मजर तर मी तुम्हाला सांगते इथे 1936 साली याची नोंद आहे, याचीच नाही पुणे शहरातल्या सर्व जी काही मुस्लिमांची दर्गा किंवा दर्गा आहे त्याची नोंद आहे। ते लिहिलेलं काय तेही वाचून दाखवते, वरती 786 नर मुद्दू व नुसल्ली अल्ला रुसुले हिल करीम बुर्जा गाणे दिन पुन्हा, त्याच्यामध्ये मुद्रांक कुठे झाले शंकर नरहर जोशी चित्रशाळा प्रेस 1026 सदाशिवपेठ पुणा डिसेंबर 1936 म्हणजे 1936 सालापासून ही मजार आहे। हा जो पुरावा तुम्ही दाखवता तो याच मदरीचा आहे, याच कबरीचा आहे, याचे पुरावे तपासून घ्या ना, तुम्हाला कळेल लगेच, मी पाठवते, तपासून घ्या। इथं बाप दाखवायचं नाही तर श्राद्ध घालायचं। मेधाताईंनी जे सांगितलं ही आत्ता आलीये आणि आत्ता दिवाबत्ती करतात ते चुकीचं आहे। प्रश्न असा आहे ना ताई, जो व्हिडिओ त्यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर टाकला होता तो व्हिडिओ असा होता की काही मुस्लिम महिला नमाज पठण करतायत, त्या नमाज पठण शनिवारवाड्यात करू शकत नाहीत, जर त्यांनी नमाज पठण केलं तर आम्ही माधी गणेशोत्सव जे आधी व्हायचा तो सुरू करू असा देखील इशारा दिला होता। आंदोलन मूळ तिथून सुरू झालता, हा मुद्दा तिथून सुरू झालता, तो व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? बघितलाय मी, तो व्हिडिओ आतमधला आहे, काही बुरखा घातलेल्या भगिनी आहेत आणि वरनं तो व्हिडिओ शूट करण्यात आलेला आहे। एक लक्षात घ्या, हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे, अनेक भागातील लोक येतात, त्या महिलांची ती वेळ झाली असेल नमाजाची, त्यांनी म्हणलं त्याच्यामुळे शनिवारवाड्याला कोणतं संरक्षण कोणता धोका निर्माण झाला हा एक प्रश्न आहे। त्या खासदार आहेत, ठीक आहे की तिथे गणेश उत्सव सुरू करायचा आहे का अजून काय सुरू करायचंय, जे होणार ते कायद्याने होणार। मेधा कुलकर्णींनी पोस्ट केला, कोण मेधा कुलकर्णी? डॉक्टर खासदार आहेत, त्या संविधानिक पदावर आहेत। हो, संविधानच त्यांच्या बापांनी लिहिलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याचं पालन करतात का तुमच्या मेधाताई? तेव्हा भाजपच्या भाजपनं ते आंदोलन केलं होतं, भाजपच्या त्या खासदार आहेत, हिंदुत्ववादी संघटनांना भाजपच्या खासदार आहेत म्हणूनच आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलेलं आहे, एकतर तुम्ही त्यांचा खासदारकीचा राजीनामा घ्या, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, कारण का त्यांना अधिकार नाही 2 समाजात धर्मात तेढ लावण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा। ज्या महिला होत्या ना विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये, ज्या महिला आहेत खरं तर त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल केला, ज्या मुस्लिम महिला आहेत, गुन्हा दाखल करायला देखील भाजपच्या खासदारांनी भाग पाडला असा तुमचा आरोप आहे थेट? हो, भाजपच्या खासदारांनी ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणेला धमकावत होत्या तर आमचे पोलीस घाबरले आणि त्यांनी तो गुन्हा दाखल केला। मग आता ते घाबरले तर आम्ही त्यांना कोर्टात खेचू, कोर्टाकडनं न्यायालय त्यांना घाबरेल, मग मेधाताई वाचवतात का ते पोलीस बघतील।
आता तर या कबरीचा जो विषय आहे ना, याआधी हिंदू महासंघ असेल, ब्राह्मण महासंघ असेल किंवा कालच्या पतित पावन संघटना असेल, भाजपच्या खासदार असेल, त्या सगळ्यांनी जो आहे ना तो मुद्दा उचलून धरलाय. ही कबर पुढच्या 8 दिवसात काढा असं अल्टिमेटम प्रशासनाला दिले. हेच पोलीस होते. पुढच्या 8 दिवसात नाही काढला तर पुन्हा आंदोलन करू असं मुळामध्ये कुणी काय अल्टिमेटम द्यायचा, त्याला कायद्याचा कोणता आधार आहे हे बघितलं पाहिजे. त्यांना जर ही मजार नाही हवं त्यांनी कोर्टात जावं. अनेक प्रकरणं ही कोर्टात प्रलंबित आहे. त्याच्यानुसार कोर्ट न्याय जो निर्णय देईल, कोर्टाने सांगितलं की काढा तर काढायची, कोर्टाने नाही सांगितलं तर कोणीही काढू शकत नाही. कोणी कितीही सत्ताधारी पक्षाचा खासदार असो, लोकप्रतिनिधी असो, ते बेकायदेशीर कृत्य करू शकत नाही. 1936 पासून ही मदर आहे. हे पुरावे तुम्ही खासदारांना पाठवणार का? हो, पाठवणार ना, का नाही पाठवणार. तपासून घेतले पाहिजे ना त्यांनी पण. कारण खासदारांनी कुठलेच पुरावे न चेक करताच आंदोलन केलं. हो. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही महायुतीत आहात, भाजपच्या खासदार आहेत मेधा कुलकर्णी. याआधी दंगेकरांनी घावेळ प्रकरणावरून चंद्रकांत पाटील असतील, जैन बोर्डिंग हॉस्टेल प्रकरण असेल, या सगळ्यावरून महायुतीत हा दुसरा खडा म्हणायचा का? नाही, एक लक्षात घ्या, पुणे शहरामध्ये जी प्रकरणं समोर येत आहेत तिथं त्या पद्धतीने, कारण का रवी दंगेकर असेल, मी असेल, भाजपचे काही नगरसेवक आहेत, ते त्या पक्षात आहेत म्हणून बोलत नाही. भाजपच्या नगरसेवकांचे मला फोन आहेत की यांना किती जरी अडवलं तरी मेधाताई थांबत नाही, त्याच्यामुळे आम्हाला अडचण निर्माण होते. आम्ही पक्षात आहेत म्हणून बोलू शकत नाही, परंतु आम्ही संविधान मानणारे आहोत, कायदा पाळणारे आहोत. आम्ही बोलतोय महायुतीत असून 100%. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे, दोन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तक्रार करणार. हो. ओके. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा. मी मागे परत एकदा दाखवतो. तो पतित पावन संघटनेचा जो भगवा आहे ना, तो काल या संघटनेनी खरं तर या कबरीवरती लावला. आता रुपाली ठोंबरेंनी जे पुरावे दिलेत, ही जी कबर या शनिवारवाड्याच्या अगदी लगत आहे, ते 1936 पासून ती कबर आहे, तसे पुरावे आमच्याकडे असल्याचं रुपाली ठोंबरेंनी सांगितलंय. आणि ज्या मेधा कुलकर्णींनी खरं तर ज्या ठिकाणी मेधा कुलकर्णींनी काल आंदोलन केलं होतं ना, या कबरीच्या बाहेर, तिथंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घेऊन, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन समाजातल्या काही लोकांनी घेऊन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरेंनी आंदोलन केलं आणि भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता रुपाली ठोंबरे करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.